जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे। परमपिता परमेश्वराच्या परम कृपा आशीर्वादाने या ठिकाणी चाललेला हा द्विदिवसीय सोहळा कैलासवासी सौ सोजरबाई सोपानराव गुट्टे यांच्या 12वी पुण्यतिथीच्या निमित्ताने व कैलासवासी सोपानराव रामचंद्र गुट्टे यांच्या 7व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने हा पुण्यतिथी सोहळा जवळजवळ 12 वर्षापासून अखंड अव्याहत या तळेगाव येथे चालू आहे गुट्टे परिवाराच्या वतीने। आणि यावर्षी माझाही सेवेसाठी येथे नंबर लागलेला आहे। विठ्ठला विठ्ठला उपस्थित परिसरातील सर्व आदरणीय संतगण, त्याचप्रमाणे जगद्गुरु रामानुजाचार्य यांचे आचार्य पीठस्थ हरिभक्तपरायण वासुदेवानंदजी महाराज, त्याचप्रमाणे कीर्तनासाठी आणि मला सर्व नवीन असलेले गुणीजन, मृदंगाचार्य असतील, आमची सर्व गुणीजन गायक मंडळी असेल, बाजूला उभे असणारे बालवैष्णव, ज्यांच्या कुशल मार्गदर्शनामध्ये 12 वर्षापासून हा सोहळा संपन्न होत आहे असे हरिभक्तपरायण गणेश महाराज उखळीकर, हरिभक्तपरायण केशव तात्या तांबडे व ज्यांच्या वतीने आपल्या मातृपितृ चरणकमलाच्या पुण्यतिथीचा सोहळा साजरा होत आहे 12 वर्षापासून, असे त्यांचे सुपुत्र संजय सोपानराव गुट्टे सर व श्री राजीव सोपानराव गुट्टे या दोघा बंधूच्या वतीने हा आपल्या आईवडिलांचा भव्य दिव्य सोहळा दरवर्षी साजरा होत आहे। सोहळ्यामध्ये सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकोबारायांचा आहे। अभंग छोटासा आहे, परंतु बहुअर्थाला प्रसवणारा अभंग आहे। एक एक शब्द प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे। साधूचा हृदय किंवा साधूच्या हृदयातून स्पर्श होऊन आलेला शब्द जो असतो तो प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य ठेवत असतो। सत्पुरुषांच्या शब्दामध्ये सर्व काही सामर्थ्य असतं, लक्षात ठेवा। ज्यांचा रोम रोम तपश्चर्येने भिजलेला असतो, ज्यांच्या पवित्र वाणीतून प्रत्येक शब्द पवित्र झालेला असतो, आणि म्हणून त्या सत्पुरुषांची वाणी ही प्रासादिक असते। म्हणून तुकोबारायांची वाणी प्रासादिक वाणी आहे। त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये नव्हे, प्रत्येक वर्णामध्ये आशीर्वाद आहे, प्रसाद आहे, प्रसन्नता आहे, परमार्थ आहे, आणि तुमच्या आमचं सर्वांचं कल्याण करण्याचं एका एका शब्दामध्ये सामर्थ्य आहे। काय असे मोलाचे शब्द आहे सत्पुरुषांचे, आणि म्हणून असा मौलिक शब्दाने समन्वित असणारा अभंग तुकोबारायांचा आपण सेवेसाठी घेतलेला आहे। त्याची थोडीशी प्रस्तावना पाहून अभंगाचं चिंतन करू। विठ्ठला विठ्ठला प्रत्येकाच्या जीवनाचा अर्थ परमार्थातून कळत असतो, आणि परमार्थ हा साधू संतांच्या कृपेने कळत असतो। जोपर्यंत सत्पुरुषाचा अनुग्रह होत नाही, त्यांचा कृपा प्रसाद होत नाही, तोपर्यंत परमार्थ कळत नसतो।
आणि ज्यावेळी आपल्याला परमार्थ कळायला लागेल त्यावेळी आपल्याला परमार्थातील आनंद उपभोगण्यास मिळत असतो. काय जोपर्यंत परमार्थ करूनही परमार्थाचा आनंद भोगायला मिळत नाही, समजायचं की तो परमार्थ वांज आहे, त्या परमार्थाला अर्थ नाही. परमार्थाला केवळ अर्थच येऊ नये, परमार्थाचा परमार्थ जीवाला कळायला पाहिजे. अहोरात्र आमच्या संत सत्पुरुषांनी याच्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. माऊलीपासून तर निळोबारायपर्यंत असतील आणि आपल्या देशामध्ये जेवढे प्रत्येक संप्रदायाचे आचार्य झाले त्यांनी परमार्थ आपल्याला कळून दिला. आणि आचार्यांच्याच परंपरा, वारकरी संप्रदाय असेल या कोणताही संप्रदाय असेल, ही आचार्यांच्याच परंपरा आहेत. म्हणून ज्ञानोबारायांनी सुद्धा जगद्गुरू शंकराचार्यांच्या परंपरेतून जे अद्वैत स्वीकारलं आणि तेच अद्वैताचा सिद्धांत वारकरी संप्रदायाने स्वीकारला. काय भारतामध्ये अनेक वैष्णव संप्रदाय आहेत, मुख्य वैष्णव संप्रदाय कमी आहेत आणि त्याच्यानंतर शाखा प्रशाखेच्या रूपानं अनेक वैष्णव संप्रदाय आहेत. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा 4 वैष्णव संप्रदाय आहेत, परंतु चारीचा सिद्धांत एक आहे. साधनेमध्ये सुद्धा भिन्नता नाही, परंतु कोठे कोठे तत्वज्ञान स्वीकारत असताना किंवा सांगत असताना थोड्या वेगळ्या पद्धतीनं सांगितल्या जातं आणि म्हणून त्या परंपरेत असा एक भेद निर्माण होतो. काय परंतु आचार्य कोणते असतील, संत कोणते असतील, ते सर्व आदरणीय असतात, पूजनीय असतात. लक्षात ठेवा. विठ्ठला 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 जीवन एक विचार आहे आणि परमार्थ एक अनुभूती आहे, साक्षात्कार ज्याला म्हणतो. परमार्थ साक्षात्कारासाठी आहे आणि जीवन एक विचार आहे. तुमचं आमचं सर्वांचं जे जीवन आहे ते विचाराच्या मार्गातून चाललं पाहिजे. साधू संतांनी तुम्हा आम्हाला आजपर्यंत फक्त विचार सांगितले, विचाराच्या व्यतिरिक्त काहीच नाही सांगितले. विचार घेऊन चालायचं सांगितलेलं आहे. काल रात्री जेथे आम्ही मुक्कामी होतो, सकाळी रोज 4ला फिरायला जात असतो, 4 ते 4:30 आपलं 5 वाजेपर्यंत. काय तर परत येताना प्रत्येक महिलाच्या हातामध्ये, कोणत्या गल्लीतून निघत होती, एक तांब्या होता हातामध्ये, तांब्याचा तांब्या, आणि कुठं चालली होती पता नाही. प्रत्येकीच्या हातामध्ये. आपल्या वारकरी संप्रदायाने तांबे, बेल, फुलं हे नाही दिले कधी जातात, विचार दिला, परमार्थ दिला. ही वारकरी संप्रदायाची विशेषता आहे. कोणाला दिला असेल तर परमार्थ दिला, परमार्थाच्या व्यतिरिक्त काही दिलं नाही. जे दिलं त्याने भगवत प्राप्ती होते, जे दिलं त्याने तत्वज्ञानाची प्राप्ती होते. ही वारकरी संप्रदायाची महानता आहे. समाजाला कोठेही चुकीच्या मार्गाला लावलं नाही. चुकीचा विचार दिल्यानंतर माणसं चुकीच्या मार्गाला लागत असतात, परंतु असा पवित्र विचाराचा मार्ग ज्ञानोबारायांनी शोधला आणि आजपर्यंत आम्हाला तोच मार्ग आहे मिळालेला आहे. म्हणून वारकरी संप्रदाय एक सूक्ष्म चिंतन आहे, एक आंतरिक चिंतन आहे, हृदयाला स्पर्श करणारं वैचारिक चिंतन आहे. आणि त्या चिंतनापर्यंत जोपर्यंत आम्ही पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही वारकरी नाही, वैष्णव नाही, काहीच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या शेजारी सैलानी बाबाचं स्थान आहे. सैलानी बाबा सिद्ध पुरुष होता, त्याच्याविषयी आपल्याला काही म्हणायचं नाही. पण एवढ्या मोठमोठ्या माळा असणारे लोक सुद्धा तिथं दर्शनाच्या लाईनमध्ये असतात. तिथं समोर बोकडे आणि कोंबडे कापल्या जातात. तिथं वारकऱ्यांना जाऊन उभं राहायला पाहिजे का? याचा अर्थ काही विचार नाही घेतलेला. माळ घातली म्हणजे तुमच्या गळ्यात माळ घातली म्हणजे तुम्हाला विचार आला असं नाही. विचार महत्त्वाचा आहे. काय माळ कशासाठी घातली हाही विचार महत्त्वाचा आहे, आणि माळ घातल्यानंतर काय करायला पाहिजे हाही विचार महत्त्वाचा आहे. जोपर्यंत विचार कळत नाही, साधू तर विचाराचा विचार आहे. विचाराचा विचार तुम्हाला त्यांच्या विचारातून आपल्याला एक विचार देतात आणि त्या विचाराचं पालन करणं हा वैष्णव धर्म आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला
उपवासाच्या ठिकाणी अनन्य प्रेम. मच्चित मदगत प्राणा बोधयंती परस्परम. कधीतरी परस्पराचा संवाद होऊ द्या. भगवान श्रीकृष्ण सांगतात विचाराचं मंथन होऊ द्या. वैष्णव काय असतो मी तुम्हाला सांगतो. विठ्ठला 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 विठ्ठला. आम्ही ब्रजभूमीमध्ये गोकुळ वृंदावनला राहायचो. ती गोष्ट असेल 1980-81ची गोष्ट आहे, फार जुनी. 78 पासूनच आम्ही तिकडे गेलो होतो. तिथे श्रीमद भागवताचं अध्ययन, वेदांत अध्ययन करत होतो. ज्यांच्याकडे आम्ही राहायचो ते महान वेदांती होते आणि श्रीमद भागवताचे आचार्य होते. ते अवतारच होते. स्वामी अखंडानंद सरस्वती उडिया बाबांचे शिष्य होते. उडिया बाबा चालते बोलते वेदांत होते. माऊलीच्या भाषेत ते चालते ज्ञानाचे बिंब, स्वयांचे अवयव ते सुखाचे माणूसपण हे भाम लौकिक भाग. व्यवहाराने आणि लौकिकाने साधू कळत नसतो, लक्षात ठेवा. ज्यावेळी व्यवहार आणि लौकिक तुम्ही त्यागाल त्याच्यानंतर साधू कळायला सुरुवात होत असते. काय ईश्वर कळणं कदाचित सहज असेल, सोपं असेल. महात्मा कळणं अतिशय अवघड आहे. मग आम्ही शिकत असताना माझ्यासोबत 2 पुन्हा माझे सहपाठी विद्यार्थी होते. आमचा विचार झाला की ब्रजभूमीची यात्रा करू. ब्रजभूमी म्हणजे 80-84 कोस, 80-84 कोस भगवंताची चरित्र लीलाभूमी. म्हणलं आपण तिची परिक्रमा करायची, ब्रजभूमीमध्ये फिरायचं. तर आम्ही निघालो वृंदावनवरून. बरसाण्याला आलो. बरसाण्याजवळ राधाकृष्ण कुंड आहे. योगायोगानं काय होतं, आम्ही ज्या दिवशी निघालो त्या दिवशी एकादशी होती. आणि तिकडं उत्तर हिंदुस्थानामध्ये एकादशीला काही तेवढं महत्त्व नाही, कोणी जास्त धरत नाही. तिकडचे वैष्णव सुद्धा एकादशी धरतील असा काही नियम नाही. पण आम्हाला इकडचे संस्कार होते आणि म्हणून आम्ही एकादशी धरत होतो. आजही धरतो. नाही, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत धरणार आहे. तर मला सांगायचं एकादशी होती आणि तिघा मिळून महाराज 2च रुपये होते आमच्याजवळ. तिघामध्ये 2 रुपये होते. काय मग ज्याच्याजवळ पैसे होते आम्ही म्हटलं हे बघ आपल्याला आज काहीच आपण मधुकरी मागू शकत नाही, आज भिक्षा नाही मागू शकत, तर 2 रुपये खर्च करू, काही साबुदाणा काही घेऊ आपण फराळाचं. तो काय म्हणाला, नाही नाही मी ते काय खर्च करायसाठी नाही ठेवले, मी ज्यावेळी भयंकर बिमार पडेल, काही भयंकर संकटात अडचणीत येईल त्यावेळी ते घरी पत्र लिहिण्यासाठी ते ठेवलेले आहेत, पत्र विकत घ्यायचं. म्हटलं सध्या तर काही तू बिमार पडलेला नाही, काय पुढची का ज्याला चिंता करतो, पुढचं पाहू ज्यावेळी होईल त्यावेळी. नाही हो नाही हो. त्याने मग 8 आणे दिले आणि त्यावेळी काय नाही 8 आण्याचा 1 किलोभर साबुदाणा आला, भरपूर स्वस्त होतं. मग आमच्याजवळ काही मीठ नाही, मिरची नाही, चटणी नाही, काही नाही. आमच्याजवळ कमंडल होते, 3 हिस्से केले, वाटून घेतले ना आपापल्या कमंडलात तो भिजवला. भिजवल्यानंतर काय झालं, मग आम्ही असा एक कॅनल होता, पाट होता, त्या पाटाच्या तिथं आम्हाला स्नान करायचे होते म्हणून ते आमचे कमंडल असे ठेवले. आम्ही ठेवल्यानंतर बाहेर गेलो, शौचालय गेलो, तिथून आलो, आता स्नान करायचं तर पाहतो तर त्या कमंडलात कुत्र्याच्या पिलाने तोंड घातलेले. लहान लहान पिलं, कुत्री होती आणि ते 2-3 पिलं होते, ती गायच्या कमंडलात तोंड घातले. मग आता ते खाता येणार नाही. एक तर पैसे नव्हते, इकडून तिकडून पैसे खर्च करणाराही तयार नव्हता, त्याला तयार केलं, ते विकत आणलं, भिजवलं, पण तरी भाग्यात नव्हतं, दिलं फेकून. ते दिवसभर बिलकुल उपाशी पोटी, काहीच नाही, अन्न नाही पोटामध्ये. मग तसा दिवस गेला एकादशीचा. म्हटलं आता काय, म्हटलं करा भजन, आता जागरण. मग रात्रभर तिघांनी भजन केलं, तिघालाही भजन येत होतं. विठ्ठला 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 मग दुसऱ्या दिवशी सकाळी द्वादशी आली. म्हटलं आज नाही का वेळेच्या आत आपल्याला भिक्षा मागायची, आपण कालचे दिवसभरचे एकादशीचे उपवासी आहोत, आज उपवास घडायला नको.
काय झालं, सकाळी उठलो आम्ही, स्नान केले, आमचे पूजापाठ केले, थोडंसं फिरलो, दर्शनं केले आणि मग आमची भिक्षेची तयारी झाली. एक साधू आला, तो म्हणाला, पा कुठं निघालात? म्हटलं भिक्षा करायला. अरे म्हणले, वेड्यांनो, भिक्षा करायचं काम नाही, बाजूला शेठजीची धर्मशाळा आहे, तिथे सर्व शिदा मिळतो. काय पीठ, मीठ, मिरची, डाळ, भाजी सर्व मिळते, घ्यायचं आणि स्वयंपाक करायचा. पण आमच्याजवळ भांडे नाही, काहीच नाही. म्हणजे ते भांडे सुद्धा देतो, तिथंच करायचं. मला जाऊ द्या. आणि किती वाजता? त्याने सांगितलं 11 वाजता जायचं, मग ते मिळतं, शिदा मिळतो. मग आम्ही निघालो 11 वाजता. 11 वाजता गेलो आणि आम्ही जायचं आणि तिथं समाप्त व्हायचं. वाटून संपलं होतं तिथलं. ते गेलं, म्हणलं आम्हाला शेठजी शिदा संपला. मला आता संपल्यानंतर पुन्हा नसतो मिळत. दुसरा दिवस आहे एकादशी, काय दुसरा दिवस आहे, दिवसभर उपवास आहे. तुम्हाला काय सांग, नुसतं पाण्यावर काढले 2 दिवस, फार अवघड असतं. विठ्ठला 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 जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे म्हणणं सोपं आहे, पण परिस्थितीला पचवणं फार अवघड असतं. साधू एक महान अलग प्रकारची परिस्थिती असते, लक्षात ठेवा. मी जुन्या गोष्टी सांगतो, नव्या गोष्टी नाही आपण सांगत. काय आता तर इतकं खायला आहे की नाही, इतकं खायला आहे की खावल्या जात नाही, लक्षात घ्या. पण त्यावेळी एका कणाची किंमत वाटत होती. भिक्षा मधुकरी मागायची, कधी कधी कोणी विटलेलं टाकायचं, कोणी कसं टाकायचं, पण ते खायचं. पण काही बिमारी व्हायची नाही, काहीच व्हायची नाही, माऊलीची कृपा असायची. फार कठीण होतं. अरे मग दुसऱ्या दिवशी 5च्या दरम्यान हे असेल, मग आम्ही शोधात होतो कुठेतरी, संध्याकाळी तरी भोजन मिळालं. दिवसभर पाणी पिऊन थकून गेलो. तर शेवटी काहीच नाही, कोणीच भेटलं नाही देणारं. म्हटलं आता रात्री कुठं मागायचं. मग ते काय म्हणले, चला राधाकृष्ण कुंडावर आपण स्नान करू आणि कुठेतरी शोध करू. मग त्या कुंडावर आम्ही गेलो. गेल्यानंतर संध्याकाळ झालेली होती, म्हणजे नेमकाच अंधार पडायला सुरुवात झाली होती. तर आम्ही आता स्नान केलं त्या कुंडाचं. म्हटलं कुठंतरी एखाद्या मठात आश्रमात पाहू आपलं जेवणाचं भोजनाचं. तर तिथं एक साधू उभा होता, तो म्हणला इथंच डबा येत असतो म्हणाले. म्हटलं कालच्यासारखंच व्हायचं नाही काम. नाही तुम्ही थांबून जा. थोडा वेळ थांबलो आम्ही. आमचं लक्षच नाही कुंडाच्या खालच्या पायरीवर काय आहे म्हणून. खालच्या पायरीवर एक संत बसलेले होते, महात्मा होते. परंतु ते महात्मा होते, पण हे महात्मा आहेत असं समजत नव्हतं. इतकं साधं त्यांचं जीवन होतं. एक छोटीशी एवढी छाटी लंगोटी नेसलेली, अंगात काहीच नाही, तुळशीची माळा गळ्यामध्ये, आणि खालच्या पायरीजवळ बसून रडू लागले. काय आम्हाला वाटलं काहीतरी माणसाला दुःख झालं असेल, काहीतरी संकट असेल, कशा कोणीतरी दुःखवलं असेल म्हणून आम्ही जवळ घेऊन फक्त मीच विचारलं. हमने कहा बाबा जी क्या तकलीफ है आपको, क्यों रो रहे. असं म्हटल्याबरोबर ते जास्त रडायला लागले. म्हटलं आपण त्यांना विनाकारण विक्षेप केला आहे की नाही. आणि ते रडूच लागले. तेवढ्यामध्ये एक डबा घेऊन आला आणि माणूस उभा राहिला. आम्हाला ते म्हटलं आजच्या माणसानं खरं बोललं, काही हरकत नाही, इथं डबा येत असतो म्हणे. डबा आला. डबा म्हणजे भोजनाचा डबा आला. आल्यानंतर तो ग्रस्त होता, सेवक असा उभा राहिला. त्या बाबा, ते रडत होते बाबा त्यांच्याजवळ. ते म्हणू लागला हात जोडून असा, बाबाजी प्रसाद लाया हो क्या. ते बाबा त्यांच्यात मस्तीमध्ये होते, रडत होते. दोन्ही डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या होत्या. ते माणूस तीनदा म्हणत होता, बाबाजी. शेवटी तो मला 9 दिन हो गए बाबा, आपने कुछ नहीं पाया है. आम्हाला किती दिवस झाले होते, 2 दिवसात आम्ही इतके परेशान होतो का असं वाटायचे आता प्राण निघून जातात. साधूचा अर्थ आहे सहनशीलता, तितिक्षा हे साधूचं जीवन असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 60 वर्षाच्या आसपास त्यांचं वय असेल. ते जो सेवक होता तो विनंती करू लागला, बाबा 2 घास तर पाहुणं, 2 घास. त्यांनी फक्त एकदा असं वरती पाहिलं तर आम्ही तिथं उभेच होतो त्यांच्याजवळ.
आमच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचं रडू ज्यावेळी आम्ही पाहिलं तर आमची ती तहान भूक विसरलेली होती त्यावेळी. ही सत्पुरुषाची कृपा असते. काय तिची अनुभूती घेतल्यानंतरच कळत असते, लक्षात ठेवा. आम्हाला तो विषय, आमचा भुकेचा विषय थोडा दूर गेला, ऑटोमॅटिक गेला, स्वाभाविक गेला. आणि ते माणूस त्यांना विनंती करू लागला. त्यांनी असं वरती पाहिलं, त्यांनी इतकंच म्हटलं, बोले बच्चे भुके है, बच्चे को खिला दो. आम्ही तिघजण तयारीतच होतो कडे. नंतर म्हटलं बाबांच्यासाठी तो डबा आला, आपल्यासाठी लई. त्यांनी 2 घास खाटल्यानंतर जे शिल्लक राहील ते आपण खाऊ प्रसाद म्हणून. हमने कहा बाबा आप थोड़ी सी प्रसादी पाओ, फिर हम लोग पाएंगे. आप 9 दिन से भूखे, ये कह रहा है सेवक 9 दिन से भूखे. त्यांनी काहीच म्हटलं नाही. बोले बेटा आप लोगों को भूख लगी है ना, तुम लोग पाओ. आता तो एका व्यक्तीचा डब्बा होता, 3 जणांचा नव्हता, कारण ते बाबा एकटेच होते. त्याच्यामध्ये 1-2 एखाद्या माणसाचा शिल्लक आणला असेल. बाबा ने कहा कि देखो बेटा तुम लोग पाओ भोजन. हमने कहा आप पाएंगे तब हमको प्रसाद मिलेगा ना, आप पाइए. मग त्यांनी अशी ओंजूळ केली. बोले मेरे हाथ पर थोड़ा सा रख दे, बोले थोड़ा सा. मग त्या माणसानं जे होतं ते थोडं थोडं काढलं, त्यांच्या हातावर ठेवलं. 2 घास त्यांनी घेतले, कुंडातलं ओंजळीनं पाणी घेतलं, पिलं. पाव बोले बेटा, तिनो ही पाव. शेवटी त्यांचा प्रसाद म्हणून आम्ही अशा प्रकारचं थोडं थोडं ते घेतलं. भूक हा आमचा विषय नाही राहिला त्यावेळी. काय एवढ्या महान पुरुषाची, सत्पुरुषांची कृपा झाल्यानंतर तहान आणि भूक हा विषय नसतो राहत. विठ्ठला विठ्ठला आम्ही ते थोडा थोडा प्रसाद घेतला त्यांच्याकडे. हमने कहा बाबा अभी तो रोना बंद करो ना. उन्होंने इतना ही कहा, आज भी मेरे हृदय पर मैंने उसको लिख के रखा है. क्या बोले बेटा मेरा जीवन भर रोई, चैतन्य जीवन भर रोता रहा, मुझे तो केवल 9 दिन से वो बात मिली है. चाहता हूँ जब तक ये जीवन का सांस रहे तब तक रोता ही रहूं. यदि रोते रोते मेरे प्राण भी चले जाए तो मुझे खुद दुःख नहीं होगा. त्यांच्या डोळ्यात ते अश्रू होते, त्या अश्रूच्या धारा होत्या. ते एवढं आम्हाला म्हटले. आम्ही बाजूला बसलो होतो आणि तिथून ते निघून गेले. कुठे गेले ते आम्हाला काहीच पता नाही. पण आम्ही त्या रात्री तिथं थांबलो. आमची रात्र केवळ बाबांच्या चर्चेत गेली. काय महापुरुषांचं दिव्यत्व अनुभवायचं असेल तर त्यांच्या अनुग्रहाशिवाय नसतं. विठ्ठल विठ्ठल उपनिषद सांगतात यमय यश वृणुते तेन लभ्य. त्याचा अनुग्रह किंवा सत्पुरुषाचा अनुग्रह झाल्याशिवाय ते मिळणं शक्य नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्य न बहुधा श्रुतेन. ते कशानंच मिळत नाही, लक्षात ठेवा. आणि नंतर 11, 11:30चा वेळ असेल. ही घटना आमची 8, 8:30ची होती. तर 2-3 संत आले, महान मोठे मोठे संत. आणि ज्यांना जे आले होते त्यातला एक संत होते, ते आमच्याही परिचित होते, ते वृंदावनला राहायचे. त्यांनी आम्हाला विचारलं, कहा की बच्चो या कोई महात्मा थे क्या. त्यांना कोणीतरी सांगितलं ते महात्मा इथं कुंडात बसलेले आहेत. हमने कहा थे लेकिन वो तो गए. क्या त्या तिन्ही सुद्धा महान तत्वज्ञ संत होते, अधिकारी पुरुष होते. तिघांच्या डोळ्यात अश्रू होते. बोले कहाँ गए कोई पता. हमने कहा कोई पता नहीं. त्यांनी एवढंच म्हटलं, आप लोगों का दर्शन हो गया ना. आता आम्ही काही, आम्हाला एवढं सुचलं नाही त्यांच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचं. दुरून हात जोडले. आम्ही अगोदरच घाबरून गेलो, काय नाही है की नहीं. दर्शन हमने कहा बाबा जी हमने दूर से ही हाथ जोड़े थे. अरे बोले तभी तुम भाग्यशाली हो. 2 महीने हो गए हम उनको खोज रहे, तभी हमको नहीं मिल रहे. बहुत बड़े बड़े संत थे वो. क्या हमने तो उनका परिचय. बोले उनका क्या परिचय तू. श्रीमद् भागवत 18,000 श्लोक जिनके मुखोद्गत थे. श्रीधरी वंशीधरी टीका जिनको मुखोद्गत थी. इतके प्रकांड विद्वान थे संतो. क्या
लेकिन बाद में हमने भी 2 महीने तो खोज किया, लेकिन फिर कभी ब्रजभूमि में वो नहीं मिले। सत्पुरुषांचा आशीर्वाद, कृपा, त्यांची प्रसाद जो असतो, म्हणून तुकोबारायांचा एक एक शब्द प्रसाद आहे, कृपा आहे, अनुग्रह आहे। विठ्ठला विठ्ठला सर्व संतांनी आपल्याला एकच सांगितलं, काय? क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, किंवा सारा सार विचार उठे, सारा सार विचार करा उठा उठे, सारा विचार करा उठा उठे, सारा सार विचार करा उठा उठे। सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे। जीवनामध्ये सार काय? विचार करत नाही माणसं असे नाहीत, प्रत्येक जण आपापल्या बुद्धीनुसार विचार करत असतो। काय? बुद्धी शब्दाचा अर्थच विचार आहे, बुद्धी शब्दाचा अर्थ ज्ञान आहे। न्यायशास्त्रकार सांगतात बुद्धीर ज्ञानमिती, बुद्धी म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजेच बुद्धी, लक्षात ठेवा। आणि अशा प्रकारचा विचार जो आहे, विचार तुम्ही आम्ही करतो, परंतु आपला विचार पूर्ण होतो न होतो, पण जीवन मात्र एक दिवस जाणार असतो। विचार कधी न संपणारी वस्तू आहे। विचार फार व्यापक संकल्पना आहे, आणि जीवन तुम्हाला काही दिवसापर्यंत मिळाले आहे। विठ्ठला विठ्ठला त्यांचे शब्द आहेत की माणसाचं जीवन स्वल्प आहे, अल्प आहे, पुष्कळ प्रमाण आहेत। विठ्ठला विठ्ठला अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, शतगणित अर्धरात्र, शतगणित अर्धरात्र, मध्ये बालत्व पीडा रोग, मध्ये बालत्व पीडा रोग जय, काय भजनास उरलत पाहेगा, राम राम स्मरा दे, राम राम स्मरा दे, काय भजनाची उरले ते पाहेगा, राम राम स्मरा दे, राम राम स्मरा, अल्पायुष्य मानव देह, मानव देह, शतगणित अर्धरात्र खाया, शतगणित अर्धरात्र खाया, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाची उरलत पाहेगा, काय भजनाची उरलत पाहेगा, काय भजनाची उरलत पाहेगा, काय भजनाची उरलत पाहेगा। अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजना ते उरले ते पाहेगा। भजनासाठी किती आयुष्य उरलं या प्रमाणात सर्व काही सांगितलं, सर्वांना कळायसारखे शब्द आहेत। काय? माणूस विचार करतो,
एका नीतिकारानं असं लिहिलेलं आहे की माणूस कसा विचार करतो, विचार विचाराच्या ठिकाणी टाकतो आणि जीवनाचा अंत होऊन जातो. विठ्ठला विठ्ठला रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं भास्वानुदिश्यति हसिष्यति पंकजश्री इथिं इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनिंगज उज्जहार. नीतिकार वर्णन करतो काय. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम. रात्र जाईल म्हणतो, रात्र जाणारच आहे, रात्र जाण्यासाठीच आलेली आहे आणि तुम्ही आम्ही विचार करणाऱ्यासाठी सुद्धा जाण्यासाठीच आलेलो आहोत. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम. येणारी वस्तू जाण्यासाठीच असते. जातस्य हि ध्रुवं मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च उपजेते नासे नासिलेते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा आना हो तो जाना होगा राजा रंक फकीर कुछ समय ऐसा निकालो की भजो भजो श्री रघुवीर. आलेला व्यक्ती जाणारच आहे. रंक असो, राजा असो, भिकारी असो, श्रीमंत असो, कोणी असो, प्रत्येकाला जाण्यासाठीच आपल्याला परमेश्वरानं हे जीवन दिलेलं आहे. काय रात्रिर्गमिष्यति. एक भ्रमर, कमळाच्या पाकळ्यामध्ये बंद झालेला भ्रमर त्या आतल्या आत विचार करतो. रात्र जाईल, भास्वान उदिष्यती, सूर्य उदय होईल, हसिष्यती पंकजश्री, कमळ उमलेल सूर्यनारायणाचा उदय झाल्यानंतर. इत्थम विचिंतयति कौशगते द्विरेफे. द्विरेफ म्हणजे कमळ, ज्याच्या नावामध्ये दोन प्रकारचे रफार आहेत त्याला म्हणतात द्विरेफ. भ्रमर शब्दामध्ये दोन रफार आहेत म्हणून त्या भ्रमराचं नाव द्विरेफ आहे. इत्थम विचिंतयति कौशगते द्विरेफे. असा तो भ्रमर विचार करत होता. कुठे? कमळाच्या बंद पाकळ्यामध्ये सापडलेला. दिवसभर त्या कमळाचे पराग फुलाचे सेवन करत होता. सूर्यास्त झाला, कमळ बंद झालं. आता बंद कमळात गुंतलेला भ्रमर तो त्या कमळाला तोडून बाहेर येऊ शकत नाही का? माऊली म्हणतात विठ्ठला विठ्ठला भ्रमर भेदी कोडे भलतेचे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळीये. लाकडाला छिद्र करणारा, छेद करणारा भ्रमर पाकळ्या करंडून बाहेर येऊ शकत नाही का? परंतु त्या कमळाच्या मोहामध्ये पडलेला आहे तो. त्याला प्रेम प्रीतीचे बांधले बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम प्रीतीचे बांधले बांधले, प्रेम प्रीतीचे प्रेम प्रीतीचे बांधले बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम प्रीतीचे बांधले. तेन सुटे काही केले, तेन सुटे काही केले, तेन सुटे काही केले, तेन सुटे काही केले, प्रेम प्रीतीचे बांधले बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. काय त्या भ्रमराला त्याच्यामध्ये त्या कमळाचा मोह झाला. काय केले पुढं सांगतो त्याचा सिद्धांत. मला एवढं सांगायचं, ते भ्रमर आत पडल्या 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 विचारच करू लागला.
सकाळचे 4 वाजले तरी ते रात्रभर त्याच्यात तेच विचार करतं, सुटेल मी, सुटेल मी, सुटेल मी. सूर्य उगवणारच आहे, कमळ उमलणारच आहे आणि मी त्याच्यातून बाहेर पडणारच आहे. विचारच करू लागलं. ते विचार करता करता सूर्य उदयाच्या आत कोणीतरी हत्तीत येते आला पाणी पिण्यासाठी आणि त्याने पाहिलं ते कमळ पुढे, कमळाचं फूल. जसं त्यानं सोंडेनं तोडून घेतलं आणि आपल्या पोटात टाकलं. कोण? हत्तीनं. काय? इत्थं विचिंतयति कोश गते द्विरेफे हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. उज्जहार त्याने तोडून घेतला आणि पोटात टाकलं. आता त्याची यात्रा कुठं समाप्त झाली? हत्तीच्या पोटात. तसं हे प्रपंचरूपी कमळ आहे, जीवरूपी भ्रमर आहे. जीवरूपी भ्रमर प्रपंचरूपी कमळाच्या मोहामध्ये गुंतलेला आहे. रात्रंदिवस विचार करतो, आज परमार्थ करू, उद्या परमार्थ करू, पंढरीची वारी करू, आळंदीला जाऊ, 4 धाम करू. एक नाही, विचार करता 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 काळरूपी हत्ती येतो आणि जीवरूपी त्या कमळा, प्रपंचरूपी कमळामध्ये पडलेल्या जीवाला ग्रासून टाकतो. असे अनंत जीव या काळानं ग्रसले आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर प्रपंचातून. शंकराचार्यजी म्हणतात, अपार संसार समुद्र मध्ये शरणांगतो मे शरणम किमस्ति. गुरो कृपालो कृपया वदेत विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. एक तर तारणहार सद्गुरू आहे, नाहीतर भगवंताचे चरण कमलाची सेवा आहे. विठ्ठला विठ्ठला. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की जीवनाचा उद्धार करणारे साधू संत महात्मा अतिशय दुर्मिळ असतात. लक्षात ठेवा, अतिशय दुर्मिळ असतात. हे काही वर्णन करण्याची, प्रतिपादन करण्याची गोष्ट नाही, हे अनुभवाच्या गोष्टी आहे सर्व. परमार्थ ज्यावेळी अनुभवाच्या पायरीवर चढायला लागतो त्यावेळी परमार्थाचा आनंद लुटायला मिळत असतो. आपण तर पायरीच्या खाली सुद्धा कोणत्या ठिकाणी आहोत याचाही पता नाही. अजून पायरीपर्यंतही पोचला नाही परमार्थ. एक नाही, फार अवघड आहे. मोठमोठ्यांना सुद्धा साधू कळत नाही, मोठमोठ्यांना सुद्धा. मी एक छोटंसं उदाहरण सांगतो अनुभवाचं, नंतर पुराणातलं एक उदाहरण सांगतो. मी 7 वर्षे 20 दिवस या देशाचा पायी प्रवास केला. महाराज वासुदेवानंदजी महाराज 7 वर्ष 20 दिवस पायी प्रवास. छोटीशी छाटी नेसलेली एक लंगोटी, आपली संपत्ती फक्त एक माळ आणि पूजेचं थोडंसं सामान, बस. याच्या पलीकडे कमंडूल फक्त, दुसरं काही नाही. 7 वर्ष. जिथं सूर्यास्त होईल तिथे झोपायचं. तुमच्या गावाला येत असताना तुमच्या शेतात कुठेतरी तिकडं शिवारातच सूर्य झाला तिथं झोपायचं. फक्त गावाच्या जवळ 100 मीटर गाव राहिलं की मग मात्र मंदिरावर यायचं. कारण 100 मीटर तुम्हाला माहीत आहे की किती स्वच्छता असते गावाच्या भोवती, एक नाही. म्हणून मंदिरावर यायचं, एक नाही. नाही दुसरं काय नाही. पावसाळ्या दिवसात कधी झाडावर झोपायचं. जसा जसा प्रसंग येईल तसा. फार अवघड होतं. असे नियम होता. तर अनुभव असा आहे की त्या प्रवासामध्ये असताना एक टाईम भिक्षा मागत होतो. दुपारी 11 ते 12च्या मध्ये भिक्षा मागायची. जी येईल 5 घरं मागायचे मोजून, 5 घरं. 2 घरात जर आपल्या पोटापुरतं झालं तर मग 3ऱ्या घरी जायचं नाही. नाही जमलं तर 5 घरापर्यंत जायचं. 5 घरी नाही जमलं तर मग बस काय नाही, परत मग चाललं पुढं. असा नियम होता काय. तर मग असं चालत असताना 11 वाजले. मग मी असा भिक्षेला जाणारच होतो आणि असा चौफुल्याचा रस्ता होता. इकडून एक रस्ताला असा गेला, चौफुला होता. तिथं एक माणूस उभा होता आणि मी त्याला भेटलो. म्हटलं गाव 4 रस्ते. म्हटलं कोणतं गाव जवळ आहे भिक्षा मागायला? कशाला भिक्षा मागता म्हणे, तुम्ही फार भाग्यवान आहात, असे महात्म्याचे तुम्हाला दर्शन होईल. कुठे असता काय असता मला विचारलं. मी म्हटलं काय नाही, रमते राम. म्हटलं आमचं काय गाव नाही, शिव नाही, काही नाही, देसवेस नवे माझा सहज फिरत आलो. असं आहे. तुम्ही म्हणे हे रस्ता धरा म्हणे. 1 किलोमीटर शिवमंदिर आहे, तिथे बाबाजी राहतात आणि तुम्हाला भिक्षा मागायचं काम नाही, त्यांच्याबरोबर तुम्हाला भोजनही मिळून जाईल. तिथं गेलो मी. ते बाबाजी खुर्चीवर बसलेले होते. छोटीशी एक रूम होती. इकडं शिवाचं छोटंसं मंदिर होतं, शंकराचं मंदिर. मी गेलो त्यांच्या पाया पडलो
आणि ते गीता रहस्य वाचत होते टिळकांचं, इंग्रजीमध्ये असणारं गीता रहस्य, बारीक अक्षर, चष्मा नाही काय नाही असे वाचत होते. वय असेल 90च्या आसपास आणि गोरे पान, छोटे छोटे हातपाय, तेजस्वी मूर्ती. मला त्यांनी विचारलं कहाँ से आया? हमने कहा बाबा ऐसे घूमते रहा मैं. अच्छा अच्छा. भोजन? मला वाटलं आता आपण काही इथं भोजनाचं म्हटलं की एक तर त्या बाबांना स्वयंपाक करावं लागेल. मी खोटं बोललो, म्हटलं भोजन कर क्या है बाबाजी? नहीं नहीं बोले झूठा मत बोल, भोजन किया नाही, तेरा चेहरा है बता रहा है. त्यांनी चेहऱ्यानंच पाहिलं, त्यांना कसं काय कळालं? साधूच्या खुणा साधूला माहीत असतात. तर ते बोले कोई बात नहीं बोले बेटा, तुझे महिम्न स्तोत्र आता है? मैंने कहा हाँ बाबा जी. तू क्या एक काम कर, शिव जी के मंदिर में महिम्न स्तोत्र कर, तब तक मैं रसोई बना देता हूँ, स्वयंपाक. अचानक ते पुस्तक टेकू लागले तर माझं लक्ष गेलं त्यांच्या हाताकडे. त्यांचे इथून हात सडलेले होते, त्याच्यातून रक्त पुवावं लागला. अरे बापरे म्हटलं, मेला म्हटलं तू आता. अशा हाताचं भोजन कोण खाणार आहे? असे सडलेले हात, आणि ते आता पोळ्या उंडा तयार करणार, भाजी बनवणार, हे करणार. मी म्हटलं की बाबाजी आप तो हमें पिताजी के जैसे, मैं स्वयंपाक कर देता हूँ. मला वाटलं मी स्वयंपाक केला तर मग त्याला ते सडलेले हात लागणार नाही. विठ्ठला विठ्ठला नहीं 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 बोले कोई बात नहीं, मैं तू आती थी, बोला छोटा क्यों ना हो. बोले वामन भगवान कितने छोटे थे बोले बलि के सामने, लेकिन आती थी ना, सत्कार करना पड़ेगा, मैं ही भोजन बनाऊं. ते आठी माझ्या मनात तुम्हाला सांगतो इतकी घृणा आणि किळस निर्माण झाली ते हात पाहून. म्हटलं आता यांच्या हातचा आपण खाऊ शकत नाही, पण आता नाही म्हणू शकत नाही, महात्मा आहे. मी काय केली आयडिया, मैंने कहा बाबा जी मैं रोटी बना देता हूँ, मैं नहीं बोलता हूँ, रोटी बना दे, तुम सब्जी बोलो. मला वाटलं भाजी बनवायला काय त्याच्या हातात डायरेक्ट लागत नाही, पण उंड्याला डायरेक्ट लागतील का नाही. म्हणून मी म्हटलं मी पोळ्या बनवतो, तुम्ही भाजी बनवा. नहीं नहीं बोले ऐसी चालाकी मत कर, बोले मैं ही बना देता हूँ सब्जी रोटी, मैं ही बना देता हूँ, तू केवल खाने का काम कर. अरे बापरे, मी ते महिमनं कसं तरी मला ते महिमनं करता करतात आपोआप उलटे यायला लागले अशा, कारण ते दृश्यच असं खतरनाक होतं. मग काय झालं, ते गेले बा स्वयंपाक, झोपडी होती छोटी, त्या स्वयंपाक करायला गेले. माझं तेच सारखं ध्यानात, माझं तेच सारखं ध्यानात. बोले भैया हो गया शिव महिम ना? हमने हाँ बाबा जी. फिर भोग ले जाओ भगवान का. मैंने निकाल के रखा है ताटामध्ये. ते काहीच नाही, एक भाजी आणि पोळ्या होत्या, 2 पोळ्या ठेवल्या, एक ते भाजी टाकली ताटामध्ये. ले जाओ बोले भगवान को भोग लगा दो. मी गेलो मंदिरात, ते लावलं कसं तरी, मी त्याच्याकडेच पाहत राहिलो. म्हणजे त्या ताटात उलटी व्हायला लागली, ते हातच दिसायला लागले, मला दुसरं काही दिसत नव्हतं. मग तिथं गेलो आज. बोले तू बैठ भोजन के लिए मैं परोसूंगा. आता म्हटलं त्याच हातानं पोळी धरून माझ्या हातात टाकणार आहे, माझ्या ताटात. पण आता म्हटलं शांत बसा, जे होईल ते होईल, पाहून घ्या नुसतं. त्यांनी ताटातून अशा 2 पोळ्या उचलल्या आणि माझ्या ताटात टाकायला लागले. तर माझे काय, माझ्या हातापेक्षा कितीतरी सुंदर हात त्यांचे होते, त्याच्यात कुष्ठ नव्हता. काय एकदम मला त्या ठिकाणी गहिवरून आलं. मी म्हटलं की एवढ्या मोठ्या महापुरुषांच्या प्रती आपण घृणास्पद अशा प्रकारचा विचार केला योग्य नव्हतं. त्यांनीच म्हटलं बेटा साधु बनना है ना तो किसी के प्रति घृणा का भाव कभी न रखो. कबीरा खड़ा बाजार में सबकी मांगे खैर, ना काहू से दोस्ती ना काहू से दे, न मे द्वेषोस्ति न प्रिया. न मला कोणी साधूला न कोणी प्रिय न कोणी देश. आणि एक लक्षात ठेवा, साधूने कधी मित्र बनवायचा नाही आणि शत्रू सुद्धा बनवायचा नाही. मित्राचंही सानिध्य करायचं नाही आणि शत्रूचंही नाही. विठ्ठला माझ्या जीवनात घडलेली ही गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगितली. त्यांनी मला एकच सांगितलं, कभी भी किसी महात्मा के प्रति घृणा के भाव कभी न रखो बेटा. तुझे साधु होना है ना, ये बात याद रख. मेरे प्रति तेरे मन में घृणा हो गई थी, है ना, क्या ये देख बोले मेरे हाथ. मलाही कळालं आता माझी परीक्षा होती म्हटलं. अरे बाबा
MPSC UPSC पास करणं सोपं आहे, पण साधूची परीक्षा पास करणं फार अवघड आहे. विठ्ठल 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 ही सामान्य गोष्ट झाली, पण महत्त्वपूर्ण होती. रामायणातली एक घटना आहे. भगवान श्रीराम अरण्यात ज्यावेळी आले वनवासात, त्यावेळी ऋषी शरभंगाच्या आश्रमात आले. ऋषी शरभंगाचा आश्रम आपल्या महाराष्ट्रातच आहे. तुम्ही माहूर पाहिला असेल, माहूरच्या जवळ उनकेश्वर आहे. उनकेश्वरला शरभंग ऋषीचा आश्रम होता. विठ्ठला विठ्ठल वैष्णवाचं जीवन विरही असतं, विरहाने भरलेलं जीवन आहे. ज्या दिवशी तुमचं हृदय विरह ओकू लागेल, त्या दिवशी तुम्हाला जो आनंद आहे, काय भक्तीचा म्हणा, प्रेमाचा आहे आणि भगवत भजनाचा आनंद मिळेल. शरभंग ऋषी रात्रंदिवस श्रीप्रभूची वाट पाहत होते. शबरीच्या झोपडीला जसे प्रभूचे चरण लागले, श्रीचरणाचा स्पर्श, माझ्याही कुटियाला त्यांच्या श्रीचरणाचा स्पर्श व्हावा, शरभंगाची एवढीच इच्छा आहे. शरभंगाच्या संपूर्ण अंगाला कुष्ठरोग झालेला होता. संपूर्ण अंगात जखमा होत्या. रक्त आणि पू वाहत होतं त्यांच्या अंगातून. श्रीरामाच्या सोबत लक्ष्मण आणि सीताजी होत्या. सांगितलं, लक्ष्मण आपल्याला शरभंगाच्या आश्रमात जायचं. सीते, शरभंग ऋषी माझी वाट पाहत आहेत. वाट पाहण्याची किती सुंदर पद्धत असते, परमेश्वराची वाट. विठ्ठला 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 तुकोबारांच्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास, वाटोली पाहता डोळूले, वाटोली पाहता वाटोली पाहता शिनुले डोळुले, दावीसी पाऊले कैवो डोळा. रात्रंदिवस या नेत्राला त्याच्या दर्शनाची भूक लागलेली आहे. शरभंग मुनी माझ्या आश्रमात कधी रामाचे श्रीचरण येतील, अखंड त्या श्रीचरणाची वाट पाहत आहेत. भगवंताच्या भेटीची आस लागलेली आहे. आणि एक दिवस राम आल्याचे कळाले नाही. राम प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी त्यांच्या आश्रमाच्या समोर उभे. आश्रमात भावविभोर झालेला शरभंग भावविभोरतेने प्रसन्न होऊन श्रीरामाची दोन्ही डोळे उघडून वाट पाहत होता. रामाला शरभंग दिसता क्षणी राम जसे पळाले, शरभंगाच्या गळ्यात जाऊन पडले. रामाच्या अंगात काही माझ्यासारखं शर्ट नव्हतं. विठ्ठला विठ्ठला संपूर्ण शरभंगाच्या अंगाचा जी घाण होती, जखमेतली घाण होती, पू वगैरे
राम श्रीरामाच्या श्रीविग्रहाला लागला. लक्ष्मण आणि सीता नुसती पाहतच राहिली. काय वेडा आहे देवा, इतकं सुद्धा काही वेडपण असतं का? अहो, सडलेल्या व्यक्तीला जाऊन त्या ठिकाणी आलिंगन देणं. प्रभू म्हणतात, सीते माझा शरभंग बाहेरून सडलेला आहे पण आतून इतका शुद्ध आहे, काय सांगू तुला. शरभंगाचं शरीर पाहू नकोस. शेवटी लक्ष्मण आणि सीता शरभंगाच्या जवळ आले. म्हणले, महाराज प्रभू आश्रमात आलेले आहेत, त्यांना शरभंगाच्या प्रती घृणा निर्माण झाली. काय सडलेलं अंग आहे. सांगितलं, शरभंग प्रभू आलेलेच आहे आश्रमात, तर काही मागून घे, हे शरीर शुद्ध करून घे, शरीराच्या जखमा धुवून घे, रोग निवृत्त करून घे. शरभंग निष्काम वैष्णव आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला